नमस्कार, आर न्यूजच्या बुधवार दिनांक 24 जुलैच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले। आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात शेतात वैरण आणायला गेलेल्या शेतकऱ्याचा सर्पदंशाने झाला दुर्दैवी मृत्यू। गडिंग्लज तालुक्यातील कवळीकट्टी येथील घटना। प्रकाश उत्तम दंडवते असं आहे 32 वर्षीय दुर्दैवी शेतकऱ्याचं नाव। पूर रेषेत घर असल्यानं ग्रामपंचायतीची स्थलांतराची नोटीस, त्याला दिलं चौगले कुटुंबियांनी जलसमाधीचं उत्तर। गडिंग्लज तालुक्यातील नांगणूर येथील रस्त्याचा वाद रंगला। चित्री तुडुंब झाल्यानं आजऱ्यातील सगळेच प्रकल्प भरले। उचंगी सकाळी 96% भरलं, तिथूनही विसर्ग सुरू। आठवडाभरात प्रकल्प पाणलोट क्षेत्रातील अतिवृष्टीच्या पावसाचा परिणाम। आजऱ्यासह गडिंग्लज तालुक्यातील बळीराजा झाला खुश। चंदगड तालुक्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत। तालुक्यातील अनेक ठिकाणी घराची पडझड, बंधारे पाण्याखाली। कोवाड बाजारपेठेतील व्यापारी वर्गाची धाकधूक वाढली। हलकर्णी येथील असंघटित बांधकाम कामगार नोंदणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद। 751 कामगारांनी घेतला लाभ। जिल्हा शेतकरी संघाचे संचालक जयकुमार मुन्नोळी यांचा पुढाकार। शाळेचा नावलौकिक वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील रहा, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजीराव माने यांचा सल्ला। महागावच्या महात्मा फुले विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार। संत गजानन अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये निवड। टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि प्रोवेटेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांनी घेतल्या मुलाखती। विद्यार्थ्यांना मिळालं लाखोंचं पॅकेज।